माढा तालुक्यामध्ये सध्या तहसील ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, कुर्डवाडी पंचायत समिती असेल, या तिन्ही ठिकाणचे अधिकारी सध्या उपलब्ध नसतात. कारण 17 फेब्रुवारीला आमसभा झाल्यानंतर त्यावेळेसपासून तहसीलदार रजेवर गेलेले आहेत. काल ते निलंबित झाले म्हणून मला समजलं, परंतु त्यावेळेसपासून ॲडिशनल चार्ज मूळच्या तहसीलदारकडे कधी कुठल्या तहसीलदारकडे दिल्यामुळं तहसीलदार आपल्या तालुक्याला माडच्या रेग्युलर नाही. दुसरी गोष्ट, प्रांत मॅडमची बदली झाल्यानंतरही रेग्युलर प्रांत मॅडमही आपल्या तालुक्यासाठी अद्यापपर्यंत आलेले नाहीत. कुर्डवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सुळे साहेब आहेत, परंतु त्यांच्याकडे सुद्धा 1200चा एक ॲडिशनल चार्ज आहे. त्यामुळे ते सुद्धा तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये फुल टाईम राहू शकत नाहीत. आणि त्यामुळं आपल्या माढा तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत प्रशासन सध्या ठप्प झालेलं आहे. माझी मुख्यमंत्र्यांना, पालकमंत्र्यांना विनंती आहे की बाबा आम्हाला तालुक्यासाठी तहसीलदार रेग्युलर देणं काळाची गरज आहे. प्रांत ऑफिसला प्रांत अधिकारी, उपविभागीय अधिकारी देणं गरजेचं आहे. आणि BDOचा आमच्या 1200 चार्ज काढून फक्त कोरडवाडीचा चार्ज ठेवणं गरजेचं आहे. कारण आज प्रत्येक ऑफिसला जर गेलं तर आज साहेब ह्या ठिकाणी आहेत, उद्या त्या ठिकाणी आहेत म्हणून सांगितलं जातं. सर्वसामान्य माणसाला माहीत नसते अधिकारी आहेत नाहीत. त्यामुळं तालुका आपला असा पूर्व पश्चिम असल्यामुळं गाराखोऱ्यासारख्या आमच्या कोंढर भागातल्या एखाद्या माणसाला जर माड्याला जायचं म्हणजे तर 80-70-80 किलोमीटर अंतर पडते. तिकडून माणेगाव भागातून कुर्डवाडीला यायचं म्हणलं तरी 50-50 किलोमीटरचं अंतर पडते. म्हणजे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सध्या सोडवण्याच्या बाबतीत प्रशासन पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती की बाबा आम्हाला ताबडतोब तहसीलदार देणं काळाची गरज आहे. प्रांत ऑफिसला प्रांत रेग्युलर देणं आवश्यकता आहे. कारण आकृतीचे प्रांत कधी 2 दिवस येतात आणि सर्वसामान्य नागरिकांना माहीत नसतं बाबा तहसीलदार कधी आहेत, प्रांत कधी आहेत, BDO कधी आहेत. BDO साहेबांचा सुद्धा आमच्या 1200 चार्ज काढून त्यांना कोरडवाडी रेग्युलर देणं काळाची गरज आहे. कारण आता 10वी-12वीचे निकाल पुढच्या महिन्यामध्ये जूनमध्ये लागतील. सगळ्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता असते. मराठा समाजाच्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी काम ठप्प झालेलं आहे. एवढ्या तहसीलदारकडे असणारे काही तारखा, प्रांताकडे चालणाऱ्या तारखा हे सगळे ठप्प झालेले आहेत. त्यामुळं त्या बाबतीत सर्व निर्णय ताबडतोब घेऊन आमच्या तालुक्याला तहसीलदार, प्रांत आणि BDO ताबडतोब द्यावं. आणि जर ह्या महिन्याभरात जर काही त्यांनी पोस्टिंग जर झालेले आहेत तर त्याच्यावर आता आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागणार आहे. कारण सर्वसामान्य माणूस कुठलाही सर्वसामान्य माणूस तहसीलदारला, BDOला किंवा प्रांताला फोन करून जाऊ शकत नसतो. सर्वसामान्य माणूस उठतो, पिशवी घेऊन आपलं तहसील ऑफिसला जातो. तिथं तहसीलदार नसलं की त्याचा हेल्प होतो, पूर्णपणे दिवस जातं. आणि गेली 2-2.5 महिन्यापासून हा अधिकाऱ्याचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा लपंडाव थांबणं काळाची गरज आहे. त्याकडे कोणाचं लक्ष नाही. त्यामुळं ताबडतोब आम्हाला तिन्ही अधिकारी द्यावेत अशी मी शासनाला विनंती करतो. आणि जर अधिकारी या महिन्याभरात जर आले नाहीत तर आम्हाला त्याच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडावं लागेल. जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालणं काळाची गरज आहे. कारण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी अधिकारी नसणार तर कसे प्रश्न सुटणार आहेत. एवढा उन्हाळा, आज 42-43 टेम्परेचर आहे आणि ह्या टेम्परेचरमध्ये सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी कुर्डवाडी असेल, प्रांत ऑफिस असेल, नंतर तहसील ऑफिस असेल माड्याजवळ, त्या ठिकाणी गेल्याने जर अधिकारी नसतात तर त्यांचा पूर्णपणे हेलपाटा होतो, काम होत नाही, दिवस वाया जातो. त्यामुळे सर्वसामान्यांची होणारी आता पिळवणूक थांबवून ताबडतोब आम्हाला तिन्ही अधिकारी द्यावेत अशी मी नम्र विनंती करतो.